आज या ठिकाणी श्री संत बागडे पाणी संघर्ष समितीच्या व श्री संत बागडे मानवता संघटनेच्या वतीनं संघ या ठिकाणी रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी ठेवली होती। ह्याच अनुषंगाने 10/7/2024 ला आम्ही सांगली येथे महिषा योजनेच्या पाण्यासंदर्भात ऑफिसमध्ये जाऊन लेखी पत्र आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं। आम्ही 6 महिन्यापूर्वी जेव्हा रक्त घ्या पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका अंकलगी या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये घेतली होती, त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की 6 महिन्यामध्ये कामाची सुरुवात करू। आम्ही त्याच अनुषंगाने त्यावेळेसपासून आम्ही उपोषण थांबवलं आणि 6 महिन्याचा कालावधी निघून गेल्यानंतर पुन्हा एक वेळ आम्ही अधिकाऱ्यांना जाऊन जाब विचारला आणि त्यांना सांगितलं की 22 तारखेपासून जर कामाची सुरुवात जर नाही झाली तर पुन्हा एक वेळ रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीचं आंदोलन रास्ता रोको 22 तारखेपासून आम्ही सुरुवात करणार। त्या पद्धतीने आम्ही आज सुरुवात केली। पण ह्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलंय की आजपासून की या कामाची सुरुवात कार्यस्थळावरती मिशन आलेले आणि मिशन येऊन कामाची सुरुवात आजपासून होणार अशा पद्धतीची भूमिका ठेवलेली आहे। जर खरोखर त्या ठिकाणी मिशन आले असेल तर आजचं आमचं उपोषण थांबवतो, पण ते काम जोरपत्र पूर्ण होत नाही। त्याचं वड्यात पाणी, नदी वड्यामध्ये पाणी, तलावामध्ये पाणी जोरपत्र पोचत नाही तोरपत्र आमचं आंदोलन संपलेलं असं जाहीर होत नाही। याच आहे की जत तालुक्यामध्ये भरमसाठ पाणी जे जात आहे, आम्ही पाणी उन्हाळ्यात मागत नाहीये, आम्ही पाणी पावसाळ्यामध्ये मागतो। जेव्हा जेव्हा पाणीला कृष्णी मायला पूर येतोय, भरमसाठ पाणी जेव्हा कर्नाटकात जात आहे ते पाणी तुम्ही आमच्या जर इथं जत तालुक्यामध्ये पाणी येत असेल, माहिताळपासून जवळ तलाव आहे, आमच्याकडे छोटे छोटे भांडे आहेत, तलाव म्हणजे भांडे आहेत, त्या भांड्यामध्ये तुम्ही त्या भागामध्ये पाणी जेव्हा जेव्हा पूर येतोय, जेव्हा जेव्हा परिस्थिती बिकट असते त्यावेळेस तुम्ही त्या भागामध्ये पाणी द्या। आम्ही पावसाळ्यात पाणी मागतो, उन्हाळ्यात पाणी मागत नाही। उन्हाळ्यात आम्हाला पाणी नका देऊ, आमच्याकडे समाधानकारक पाऊस पडत नाही, 50% फक्त पाऊस पडतोय आणि 50% नाही पडत। त्या 50%मध्ये जर 50% तुमचं कृष्णेचं पाणी जर आम्हाला तुम्ही जर पावसाळ्यात जर सोडलं तर आमचे तलाव 50% जर भरले, पडणाऱ्या पावसामध्ये ओरफोलून बाकीचे तलाव भरू शकतील। अशा पद्धतीची सोपी मागणी असताना देखील प्रशासक त्यावरती गंभीर होत नाही, त्यांना त्यावरती टँकरच्या नावाखाली पैसे खायचे म्हणून हे सरकार ह्या अशा पद्धतीनं हे भाग दुष्काळ ठेवून त्या ठिकाणी लोकांची लूट करण्याचं काम चालू आहे। माझी विनंती आहे, जर हे एवढे एकच काम नाही, पाणी आमच्या हे काम चालू झाले म्हणजे आमचं काम संपलं असं नाही। 2000 कोटीची पण योजना आहे, ती देखील लोक मार्गस्थ लागणं गरजेचं आहे। त्यासाठी देखील आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहोत। आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं मी आभार मानतो की आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिला। मध्ये साहेब 2019 पासून बघितलं, 2019 मध्ये जत तालुक्यामध्ये 120 टँकर त्या ठिकाणी होते, 2019 मध्ये 36 चाराचा जत तालुक्यामध्ये चालू होत्या। आता देखील जून संपलेला आहे, जुलै संपलाय, ऑगस्ट महिन्यात चालू होतोय, देखील अजून देखील समाधानकारक पाऊस जत तालुक्यामध्ये नाही। त्याचबरोबर एवढ्यामध्ये पण न संपता आजच्या तालुक्यामध्ये परिस्थिती फक्त 96 पाण्याचे टँकर आता देखील चालू आहेत। आमची मन मागणं काय की जत पूर्व भागामध्ये जेव्हा जेव्हा सांगलीमध्ये पूर असेल किंवा त्या ठिकाणी पाऊस पडतोय, समाधानकारक पाऊस पडतोय, त्यावेळेस जेव्हा जेव्हा पाणी त्या कृष्णामाईला येईल तेव्हा पाणी जत पूर्व भागामधल्या या कॅनलद्वारे जे पाणी आम्ही 6 TMचे पाणी 2019 जेव्हा मागणी केली होती त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला पाणी देण्यासाठी शिल्लकच नाही, तुमचे 64 गाव त्यात सामीलच नाहीत। मी अनेक रास्ता रोको, अनेक पाणी परिषद घेतल्या आणि त्यानंतर गिरीश महाजन साहेबांनी पत्र दिलं की तुम्हाला देण्यासाठी पाणी शिल्लक आमच्या भागात नाही। मग मला सांगा, पाणी नसताना देखील या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब येतात आणि तत्वता मान्यता देऊन जातात। पाणी नसताना अनेक मंडळी निवडून येतात, पाणी देऊन आश्वासन देऊन निघून जातात। ज्यावेळेस आम्ही चालत गेलो आणि त्यावेळेस आम्हाला पत्र प्राप्त होते तुमच्या गावाला देण्यासाठी पाणी शिल्लक नाही। त्याच्यावरती आम्ही पाठपुरावा केला। माननीय जयंत पाटील साहेबांनी 6 TMची पाणी वाढीव दिल्यानंतर आज हे जे अधिकारी आमच्याकडे आज प्राप्त झालेले आहेत तेच अधिकारी 6 महिन्यापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी तुम्हाला आम्ही पाणी देऊ शकत नाही म्हणत होते। आम्ही जे 6 TMचे पाणी आमच्या भागात जे वाढीव मिळालेलं आहे त्याच पाण्यावरती आम्ही ताकद लावून आम्हाला जर 6 TMचे पाणी वाढीव मिळाले तर मग आम्हाला उपाशी का ठेवता। माहिताळपासून पाणी जर मंगळे तालुक्यात जाऊ शकते, सांगोल तालुक्यात जाऊ शकते, शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचू शकते, तर मग मला सांगा जवळ असणारे वसपेठ तलाव 2 किलोमीटर नंतर, वसपेठ तलावातून गुड्डापूर 2 किलोमीटर नंतर, अंकली तलाव 3 किलोमीटर नंतर, एवढ्यावरती अगदी कमी पैशामध्ये योजना आम्ही सांगत असताना प्रशासकाने त्यावरती दखल घेतली नाही। 6 एक नव्हे त्यावेळी 10 कोटी अंदाजपत्र काढलं होतं, पाणी जाऊ शकतंय का, जाऊ शकतंय हाही सर्वे त्यांनी केला होता। अशा पद्धतीची मागणी, माझ्या 5 मागण्या होत्या। पहिली मागणी वसपेठ तलाव, दुसरी गुड्डापूर तलाव, त्याचबरोबर आचकनळीपासून कोळगिरी तलाव आणि कोळगिरी तलावातून वड्यापात्रातून सुरडी तलाव, त्या ठिकाणी कॅनल आहेत। आमच्या भागातल्या कॅनलच्या मेंटेनन्स देखील झालेलं नाही। आता माझं पुढचं आंदोलन ज्या भागामध्ये कॅनल आहेत त्या ठिकाणचं गवत निघणं गरजेचं आहे। त्या भागातलं त्या कॅनलची दूर अवस्था तुमच्या माध्यमातून
टीव्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय की हा इकडून तिकडं जाऊ शकत नाही. जर तसा जर अधिकारी गेला तर त्या अधिकाऱ्याला मी 1 लाखाचं बक्षीस द्यायला तयार आहे. एवढी बी अवस्था 2002 पासून आतापर्यंत कॅनलचा मेंटेनन्स झालेला नाही. का झाला नाही? कोण वालीच नाही, कोण बोलणारच नाही. जत तालुक्यामध्ये संख तलाव, मोठं तलाव आहे, जुडी तलाव आहे, शिदनाथ तलाव आहे, तरी देखील त्या ठिकाणी कॅनल कशासाठी केलेले आहेत, व्यवस्था कशासाठी केलेली आहे? आम्हाला पाणी पाहिजे. अधिकाऱ्यांनी सांगितले की पाणी आम्ही तुम्हाला देतो. जर पाणी आम्हाला देत नसतील तर पुन्हा आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहे.